कोल्हापुरातील राजारामपुरी ही बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे। महापालिका प्रशासनानं या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवून राजारामपुरी मॉडेल व्यापारपेठ म्हणून निर्माण करावी, यासाठी ड्रेनेज लाईन, फुटपाथ, ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी समविषम व्यवस्था सुरू करावी यासह इतर मागण्यांसाठी आज शिवसेना महिला शहर संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीनं महापालिका आयुक्त मंजुलक्ष्मी यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी उत्तुरे यांनी लाईव्ह मराठीशी संवाद साधला। आपण सगळेच पाहता की शहरातील मोक्याचं ठिकाण किंवा हार्ट ऑफ द सिटी म्हणून राजारामपुरी ओळखली जाते। सध्या पूर्वी रहिवाशी वसाहत म्हणून ही उदयास आलेली राजारामपुरी, राजाराम महाराजांनी एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर ठेवलं होतं की नगररचना कशी असली पाहिजे। आणि अशा ह्या राजारामपुरीमध्ये आज आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उदयाला आलेली आहे। म्हणजे जे काही ब्रँडेड मोठे शोरूम्स कपड्यांचे असतील, शूजचे असतील किंवा इतर सराफी दुकानं असतील, दवाखाने, ह्या सगळ्यांची संख्या पाहता आणि त्यासाठी येणारा हा ग्राहक वर्ग तसेच रुग्णांची संख्या, नागरिकांची संख्या वाढती आहे आणि त्यामुळे स्थानिक रहिवाशांना फार मोठा ह्याचा त्रास होतोय। तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी किंवा ग्राहकांसाठी, इतरांसाठी, सर्वांसाठीच खूप अडचणींना सामोरं जावं लागतं। तर या संदर्भात आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की जे मेन रस्ता आपला मेन रोड आहे जो राजाराम कॉलेज ते लकी बाजार इथंपर्यंत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठीच्या ज्या सोयी असतात त्याही आपल्याकडे नाही आहेत। शिवाय ड्रेनेज व्यवस्था ही जुन्या होत्या, त्या बदललेल्या नाही आहेत बऱ्याच प्रमाणात। गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये आपण 50% बदलून घेतलेले आहेत, पण मेजर जे काही विषय ते अजूनही ड्रेनेजचे सुटलेले नाही आहेत। पार्किंगची सगळ्यात मोठी समस्या जी राजारामपुरी बरोबरच शहरासाठीही आहे आणि राजारामपुरीमध्ये जास्त प्रमाणात एवढ्यासाठी की नागरिकांचा दुकानात खरेदी करणाऱ्या येणाऱ्यांची संख्या पाहता तिथे रहिवासी लोकांना भयानक याचा मोठा त्रास आहे। तर ह्यामध्येही लक्ष त्यांनी घातलं पाहिजे। शिवाय शाळा नंबर 9 येथील ग्राउंड जिथे टर्फ मैदान करून घेतलेलं आहे, शिवाय आपण तिथे कंपाऊंडही केलेलं आहे, पण भटक्या गायींचा वावर किंवा इतर अनेक रात्रीचे नको असणारे तिथं लोक येतात आणि त्याचं दुरावस्था करून टाकतात। तर पर्यायी तिथे एक वॉचमन ठेवावा किंवा काय अशा संदर्भात एक निवेदन मॅडमना दिलेलं आहे। त्याच पद्धतीनं शिवसेना महिला आघाडीच्या वतीने गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही पारीख पुलाच्या पादचारी पुलासाठी निवेदन दिलं होतं। तर आम्हाला त्यांनी प्रशासनाकडून सांगितलं होतं की 2 दिवसातच आम्ही त्याची टेंडर प्रोसेस करतोय म्हणून। त्याचा पाठपुरावा म्हणून आज आम्ही परत त्यांना भेटलो आणि त्यांनी जे लाईट्स लावण्यासंदर्भात आम्हाला शब्द दिला होता की आम्ही लवकरात लवकर लावू, तर त्याचंही टेंडर त्यांनी सुशोभीकरण, पेंटिंग आणि लाईट हे तिन्ही विषय आज आम्हाला टेंडर प्रोसेसमध्ये आहेत म्हणून सांगितलेले आहेत। लवकर टेंडर प्रोसेस त्याची होईल म्हणून सांगितलेलं आहे।